नमस्कार. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्यांदा शोधायला लावतात की लार्जेस्ट फ्रॅक्शन आणि स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणता आहे. तर हा ओळखायचा कसा. पहिल्यांदा आपण प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय असते ते समजून घेऊ. बघा, एखाद्या संख्येच्या न्यूमरेटरमध्ये जर न्यूमरेटर जर डिनॉमिनेटरपेक्षा लहान असेल तर ते असते प्रॉपर फ्रॅक्शन, आणि इथं जर न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा जास्त असतं तर हे असतं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. चला तर बघूया या एक्झाम्पलला सॉल्व कसं करायचं. आपल्याला शोधायचं आहे की स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आणि लार्जेस्ट फ्रॅक्शन येते तरी कसं. बघा, या दोन संख्यामधला फरक आहे 3, या दोन संख्यामधला फरक आहे 6, या दोन संख्यामधला फरक आहे 4, या दोन संख्यामधला फरक आहे 12. बघा, या तिन्ही संख्येनी कोणत्या संख्येला भाग जातो तर 12. 3च्या पाड्यात 12 येतात, 6च्या पाड्यात 12 येतात, 4च्या पाड्यात पण 12 येतात. म्हणजे यांचा LCM आहे 12. मग प्रत्येक संख्येला याला 12 करण्यासाठी इथं मला 4ने गुणावे लागेल, याला 12 करण्यासाठी मला इथं 2ने गुणावे लागेल, याला 12 करण्यासाठी मला इथं 3ने गुणावं लागेल, याला 12 करण्यासाठी मला इथं 1ने गुणावं लागेल. बघूया आता. 14 चूक येतोय 56, 17 दोन्ही येतो 34, 19 त्रिक येतो आपला 57 आणि 29 एक 29. बघा, तर या फ्रॅक्शनच्या गणितामध्ये सर्वात मोठा फ्रॅक्शन आलेला आहे आपला 57. हा लार्जेस्ट फ्रॅक्शन असेल, आणि त्यानंतर 29 हा काय असेल आपला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. एक मी सोडून दिले, एक तुम्ही सोडायचा प्रयत्न करा.